सोनारवाडीतील मराठी विद्या मंदिरात माता पालक वाद्यपूजन सोहळा उत्साहात. विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या चरणाचे पूजन करत व्यक्त केली कृतज्ञता. पालकाच्या त्यागांची जाणीव करून देणारा संस्कार मूल्यांचा उपक्रम. चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथं विद्याचेतना प्रकल्प कणेरी मठ आयोजित मराठी विद्या मंदिरात माता पालक वाद्यपूजन सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदरभाव, कृतज्ञता आणि संस्कारांची जाणीव दृढ व्हावी या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गुरव होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरोजनी माडगुत यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांच्या चरणांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी अनेक विद्यार्थी आणि पालक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी मार्गदर्शन करताना अनिशा गुरव यांनी आईवडिलांचे जीवनातील स्थान आणि त्यांच्या त्यागाचं महत्त्व स्पष्ट केलं. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपदेशाचा संदर्भ देत पालकांचा सन्मान राखणं आणि त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये संस्कार मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदरभाव वाढण्यास मदत झाली असून कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि आत्मीयतेचं महत्त्व अधोरेखित झालं. आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा संस्कार मूल्यांवर आधारित कार्यक्रमांचं महत्त्व अधिक असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद पाटील, यल्लप्पा पाटील, अजित कांबळे, रमेश नाईक यांच्यासह शिक्षक, माता पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवाजी चव्हाण यांनी केलं तर आभार तुकाराम कांबळे यांनी मानले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि कुटुंब मूल्यांची जपणूक करणारा हा पाद्यपूजन सोहळा सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.